हॅलो फ्रेंड्स, आज आपण जे आहे आपण एका नवीन चॅप्टरला सुरुवात करत आहोत आणि आपलं इयत्ता 7व्या वर्गातील युनिट जे आहे 4 आहे आणि त्याचं युनिट 4.3 चेसिंग द सी मॉन्स्टर या प्रकरणाला आपण सुरुवात करणार आहोत. द हंट वॉज ऑन बट द ॲनिमल शोड नो साइन ऑफ वेरीनेस. तर बघा इथे काय द हंट वॉज ऑन म्हणजे जे शिकार होतं किंवा हल्ले होते ते तसेच चालू होते. द ॲनिमल शोडड, पण तो जो ॲनिमल आहे तो क्रिएचर आहे. नो साइन ऑफ वेअरनेस म्हणजे वेअरीनेस म्हणजे तो थकलेला दिसत नव्हता. म्हणजे वेअरीनेस म्हणजे थकलेला, म्हणजे एवढी लढाई त्या ॲनिमल सोबत झालेली दिसते पण तो ॲनिमल कुठेही थकलेला दिसत नाही. एवढं लढून सुद्धा तो काय म्हणजे थकलेला नाहीये. आता पुढे बघा ॲट 10:50 इन द इव्हिनिंग म्हणजे रात्री आता ॲट 10:50 इन द इव्हिनिंग. आता संध्याकाळचे काय इव्हिनिंग दिलेलं आहे, संध्याकाळचे 10:50 झालेले आहे. दॅट इलेक्ट्रिक लाईट रिअपियर्ड 3 miles अवे फ्रॉम द फ्रिटेड. आता बघा त्यांचं ते वॉर झाल्यानंतर आता काही वेळानंतर शांतता होती, सगळे म्हणजे कोणीच थकलं नव्हतं, पण हे जे वॉर होतं ते तसं चालू होतं. ॲट 10:50 इन द इव्हिनिंग म्हणजे रात्रीचे 10:50 झाले होते. दॅट इलेक्ट्रिक लाईट रिअपियर, तर त्यांना रात्रीच्या 10:50 सुद्धा एक इलेक्ट्रिक हे जे लाईट दिसते रिअपियर्ड म्हणजे पुन्हा दिसायला लागलं. 3 miles अवे फ्रॉम द फ्रिगेट, त्यांच्या जहाजापासून म्हणजे त्या फ्रिगेट म्हणजे त्यांच्या जहाजापासून 3 मैल अंतरावर त्यांना परत हे कसं जे लाईट अपियर्ड व्हायला लागलं, दिसायला लागलं. जस्ट ॲज इंटेन्स अँड क्लिअर ॲज द लाईट बिफोर. जस्ट ॲज इंटेन्स अँड क्लिअर ॲज द नाईट बिफोर म्हणजे जस्ट अँड इंटेन्स क्लिअर म्हणजे ते असं बघा असं क्लिअर दिसायला लागलं ॲज द नाईट बिफोर म्हणजे रात्रीच्या आधी कसं छान असं दिसायचं क्लिअर, त्याच प्रकारे तो त्यांना दिसायला लागला. द मॉन्स्टर सीम्ड मोशनलेस ॲज द कमांडर फारगट डिसाइडेड टू अप्रोच इट. बघा आता त्यांना तो मॉन्स्टर ते लाईट दिसायला लागलं, त्यांना काय वाटलं द मॉन्स्टर सीम्स मोशनलेस म्हणजे तो कुठलीही हालचाल करत नाहीये. जो मॉन्स्टर आहे त्यांना वाटलं की आता तो शांत आहे, स्तब्ध आहे, म्हणजे जसाच्या तसाच आहे. द मॉन्स्टर सीम मोशनलेस म्हणजे तो स्तब्ध उभा आहे. मोशनलेस म्हणजे स्तब्ध किंवा तो शांत झालेला आहे, थकलेला आहे, शांत झालेला आहे. ॲज द कमांडर फॅरागॉट डिसाइड म्हणजे कमांडर फॅरागट होते, त्यांनी डिसाइड केलं, त्यांनी ठरवलं टू अप्रोच इट. आता तो शांत आहे तर आपण काय करूया, त्याच्याकडे वळूया, अप्रोच करूया म्हणजे त्याच्यावर आता काय करूया, त्याच्याशी पुन्हा आपण लढूया, त्याचा अप्रोच करूया म्हणजे त्याच्याकडे पुन्हा जाऊया आपण. बघा अ प्रोफाउंड सायलेन्स रिगंट ओव्हर द डेक. आता डेक म्हणजे समुद्रावरचा एक सपाट भाग असतो, असं तळमजल्यासारखा डेक, आणि तिथे उभं राहून तुम्ही आजूबाजूचं समुद्राचं म्हणजे समोरचं वगैरे तुम्ही पाहू शकता. तर बघा अ प्रोफाउंड सायलेन्स म्हणजे सगळीकडे एकदम अशी शांतता होती आणि फक्त हा लाईट दिसतोय आपल्याला. रिगेंट ओव्हर द डेक म्हणजे डेक जो तळमजला असतो जहाजावरचा, तिथे एकदम शांतता पसरलेली होती, सगळे शांत बसलेले होते. A distance between them was only 100 feet now, and glow grew stronger and dazzled the eyes. आता बघा त्या जहाजाचं आणि त्या क्रिएचरचं आपल्याला इथे काय दिसतोय, फक्त एक असं लाईट दिसतो आहे, प्रकाश दिसतो आहे. द डिस्टन्स बिटवीन देम वॉज ओनली 100 feet. तर बघा इथे इथे आपल्याला एक माणूस सुद्धा दिसतो आहे. तर याच्यामधलं जहाजावरचं आणि याच्यातलं जे डिस्टन्स आहे ते किती आहे, फक्त 100 फीट आहे, म्हणजे 100 फीट एवढा आहे. नाव अँड ग्लो ग्रीव स्ट्रॉंगर अँड डॅझल्ड द आईज. आणि हा जो प्रकाश आहे काय झालेला आहे, अँड ग्लो ग्रीव स्ट्रॉंगर, आणि हा प्रकाश खूप असा ग्लो ग्रीव स्ट्रॉंगर म्हणजे असा लख प्रकाश असा पडलेला दिसतोय. अँड डॅझल्ड द आईज, आणि आपल्या डोळ्याला काय करतोय, तो दिपवतोय. आपल्याला बघा आपल्या डोळ्यावर एखाद्या टॉर्च लाईट पडलं किंवा लाईट असं लख प्रकाश पडलं तर आपले डोळे काय होतात, असे दिपतात. डॅझल्ड म्हणजे आपले डोळे असे थोडंसं प्रकाश पडण्यामुळे अशा डॅझल्ड होतात, दिपवणे. तर बघा याचा जो लख प्रकाश आहे तो क्रॅबिन क्रूच्या मेंबरवर असा पडलेला आहे आणि तो ग्लो ग्रीव स्ट्रॉंगर आहे, खूप लख असा प्रकाश आहे आणि डोळ्यांना अक्षरशः तो काय करतोय, पांगवतोय. डोळे डॅझल्ट होतात म्हणजे असे दीपवतात, म्हणजे आपण त्या प्रकाशाकडे पाहू सुद्धा शकत नाही, म्हणजे असं कंटिन्यू पाहू शकत नाही. द रायटर सॉ नेड लँड
brandishing his dreadful harpoons barely 20 feet from the motionless animal. तर द रायटर सॉ, रायटरनी म्हणजे जे ऑथर आहेत त्यांनी बघितलं की जो नेडलँड आहे, नेडलँड आहे इथला जो ऑफिसर आहे, ब्रँडिशिंग, ब्रँडिशिंग म्हणजे धार देणे, ब्रँडिशिंग म्हणजे जे वेपन्स आहेत त्यांना धार देणे, ब्रँडिशिंग हिज ड्रेडफुल हार्पून्स म्हणजे जो नेडलँड आहे त्याच्याकडे जो भाला होता, हार्पून्स आहे म्हणजे हार्पून म्हणजे भाला, त्याला काय करत होता तो ब्रँडिशिंग म्हणजे त्याला घासून तो काय करत होता, ब्रँडिशिंग म्हणजे शस्त्रांना घासून त्यांना धारदार बनवे, त्यांना ब्रँडिशिंग करत होता, घासून त्याला धारदार बनवत होता, बेअरली 20 फीट फ्रॉम द मोशनलेस ॲनिमल. आणि त्यांच्यापासून जो आहे नेदरलँड पासून जो ॲनिमल आहे तो फक्त किती दूर होता, 20 फूट दूर होता. मोशनलेस म्हणजे तो एकदम शांत स्तब्ध असा जो आहे ॲनिमल तो थांबलेला होता, क्रिएचर. आणि तो त्या नेड लँड पासून फक्त 20 फीट अंतरावर होता आणि त्याने आपला जो भाला आहे तो सज्ज केला होता त्याला मारायला. द हार्पून्स वॉज लॉन्च्ड अँड एव्हरीवन हर्ड द रिंगिंग साऊंड ॲज इफ इट हॅड हिट सम हार्ड सबस्टेन्स. तर बघा, हे जहाज जेव्हा जात होतं, म्हणजे जे फ्रिगेट आहे, फ्रिगेट म्हणजे जे लढाऊ जहाज आहे, ते जेव्हा जात होतं पाण्यातून, तर बघा या सगळे म्हणजे जे कॅबिन क्रू होतं या जहाजात, जे कोणी बसले होते लोक होते, आणि हा नौदलाचा काय आहे, युद्ध नौका आहे, आणि याच्यात ऑब्व्हियसली जे ऑफिसर्स आहेत युद्ध नौकेमध्ये जे काम करतात, तर ते कॅबिन क्रू सर्व तिथे बसले होते आणि ते प्रयत्न करत होते की ते प्रत्येक जण आपापल्या ज्याच्यात जे स्किल होतं किंवा ज्याला जे येत होतं त्या पद्धतीने ते प्रयत्न करत होते की आपण त्या जो असं जो क्रिएचर आहे किंवा मॉन्स्टर आहे त्याला कसं मारायचं ह्याच्यासाठी. तर मग बघा, त्यांचे सगळे प्रयत्न करून झाल्यानंतर फेल झाले. म्हणजे कोणी तोफेचा गोळा, कॅनॉन, त्याच्या याच्यावर ते गोळे टाकण्यात आले, परत त्याच्यावर बंदूक चालवण्यात आली, तरी पण काही उपयोग झाला नाही. शेवटी बघा, द हार्पून वॉज लॉन्च्ड अँड एव्हरीवन हर्ड द रिंगिंग साऊंड ॲज इफ इट हॅड हिट सम हार्ड सबस्टेन्स. मग ते जे नेड होते त्यांनी काय केलं, द हार्पून म्हणजे त्यांनी काय केलं, भाला फेकून, द हार्पून वॉज लॉन्च्ड म्हणजे त्यांनी भाला फेकला. हार्पून म्हणजे काय, भाला. लॉन्च्ड म्हणजे फेकणे. त्यांनी भाला फेकला त्या क्रिएचरवर. अँड एव्हरीवन हर्ड रिंगिंग साऊंड आणि प्रत्येकाला, त्या कॅबिन क्रू मध्ये जेवढे पण मेंबर होते त्या प्रत्येकाला काय, रिंगिंग साऊंड आला म्हणजे खनखनणारा आवाज. एखाद्या लोखंडी वस्तूवर जर तुम्ही खनखनणारा आवाज, तर एखाद्या लोखंडी वस्तूवर आपण कुठलं जर सबस्टेन्स फेकून मारलं किंवा कुठली वस्तू फेकून मारली तर जो आवाज होतो असा रिंगिंग, असं बजर जसं वाजतो रिंगिंग साऊंड, तर तो प्रत्येकाला आवाज असा ऐकू आला. ॲज इफ इट हॅड हिट सम हार्ड सबस्टेन्स म्हणजे असं वाटलं, इफ इट हॅड हिट सम हार्ड सबस्टेन्स म्हणजे एखादी अशी कुठली कठीण वस्तू असते, जसं लोखंडाच्या सोबत दरवाजे असले किंवा एखादा पृष्ठभाग बनलेला असला आणि त्याच्यावर जर आपण लोखंडीच वस्तूंनी परत वार केलं किंवा त्याला हिट केलं, फेकून मारलं, तर काय होईल, आपल्याला असं खनखनणारा रिंगिंग साऊंड येतो. तर हा साऊंड त्या कॅबिन क्रू मधल्या सगळे जे कर्मचारी होते त्यांना आवाज आला आणि त्यांना असं वाटलं की हे जणू काही हार्ड सबस्टेन्स आहे, म्हणजे कठीण अशी कडक अशी वस्तू आहे आणि त्याच्यावर अँड हॅड हिट सम हार्ड सबस्टेन्स. आणि जे भाला फेकला होता, जो हार्पून फेकला होता, तो म्हणजे जे हार्ड सबस्टेन्स म्हणजे जी अशी कठीण वस्तू असते, कडक जी वस्तू असते त्याच्यावर फेकण्यात आलेला होता. म्हणजे हार्पून फेकल्यामुळे कुठल्या तरी अशा कठीण वस्तूवर ते फेकण्यात आलं असा आवाज आला. म्हणजे सगळ्यांनी तो जो आवाज आहे तो अनुभवला. आणि बघा मग काय वाटलं, द इलेक्ट्रिक लाईट सडनली वेंट आउट अँड 2 एनॉर्मस वॉटर स्प्राउट्स crashed into the deck of the frigate. मग काय झालं की द इलेक्ट्रिक लाईट सडनली वेंट आउट आणि त्या सबस्टेन्सवर म्हणजे त्या वस्तूवर, म्हणजे जे आपण सबस्टेन्स म्हणजे हार्ड सबस्टेन्स म्हणजे ते कोणाला म्हटलंय, जे पाण्यामध्ये त्यांना वाटत होतं कुठलं तरी मॉन्स्टर आहे, कुठला तरी क्रिएचर आहे, असं भयानक प्राणी आहे, आणि त्याच्यावर त्यांनी जो हार्पून फेकून मारला आणि सडनली सगळ्यांनी रिंगिंग आवाज ऐकला की जसं काही जणू काही हार्ड वस्तूवर ते फेकून मारलं असावं. द इलेक्ट्रिक लाईट सडनली वेंट आउट. मग त्यांना जे इलेक्ट्रिक लाईट दिसत होतं, त्या क्रिएचरच्या डोक्यावर जे काही दिसत होतं लाईट, तर द इलेक्ट्रिक लाईट सडनली वेंट आउट म्हणजे तो जो विजेचा प्रकाश होता का, विजेचा दिवा होता, तो बंद पडला. अँड 2 एनॉर्मस वॉटर स्पाउट्स crashed into the deck of the frigate. आणि काय झालं, द 2 एनॉर्मस म्हणजे प्रचंड
प्रचंड वेगाने असे वॉटर स्पाउट्स म्हणजे काय, पाण्याचे जे फव्वारे असतात, पाण्याचे फव्वारे म्हणू, किंवा अशा प्रचंड अशा मोठ्या ज्या लाटा आहेत पाण्याच्या, ज्या त्या क्रिएचर मधून अशा फुटून निघाल्यात असं वाटलं. आणि त्या पाण्याच्या लाटा म्हणजे जे टू एनॉर्मस वॉटर स्पाउट्स म्हणजे पाण्याचे जोरदार खूप मोठे प्रचंड वेगाने वाहणारे पाण्याचे जे कारंजे आहे ते कुठे पडले, क्रॅश्ड इनटू द डेस्क ऑफ द फ्रिगेट. फ्रिगेट म्हणजे जहाजाला म्हटलंय, फ्रिगेट म्हणजे युद्धनौका. तर जे जहाज होतं, फ्रिगेट होतं, त्याच्या डेकवर म्हणजे त्याच्या पृष्ठभागावर, त्याच्या तळमजल्यावर हे पाण्याचे फव्वारे काय गेले, तिथे पडले गेले, म्हणजे तिथे क्रॅश झाले. म्हणजे संपूर्ण पाणी आणि संपूर्ण जी पाण्याची जी लाट आहे ती कुठे उसळली, त्या जहाजावर म्हणजे त्या शिपवर उसळली. आणि त्या पाण्याच्या प्रवाहामुळे काय झालं, जे तिथले जे मेंबर होते ते बाहेर फेकले गेले. बघा, द वॉटर स्पोर्ट्स टॉपल्ड सेव्हरल क्रूमॅन अँड अ हिडियस कोलिजन अकर्ड. म्हणजे काय झालं की त्या वॉटर स्पोर्ट्स म्हणजे ज्या पाण्याचे जे खूप मोठं पाणी उसळलं गेलं त्या क्रिएचर मधून, पहिले तर त्याच्यातलं जे विजेचा दिवा होता तो बंद पडला आणि त्याच्यानंतर खूप मोठं पाणी असं उसळलं गेलं आणि ते पाणी कुठे पडलं, त्या जहाजावर, त्या शिपवर पडलं. आणि त्या शिपवर जे कॅबिन क्रू होते, हे जे कर्मचारी होते, हे जे मेंबर्स तिथे होते, द वॉटर स्पोर्ट्स टॉपल्ड सेव्हरल क्रूमॅन. तर जे वॉटर स्पोर्ट्स होते, जे पाण्याचे फव्वारे किंवा कारंजे होते टॉपल्ड सेव्हरल क्रूमॅन. टॉपल म्हणजे खाली पाडणे. तर जे सगळे क्रूमॅन होते म्हणजे हे क्रू मेंबर्स होते, ह्या सगळ्यांनी त्या पाण्याच्या लाटेमुळे ते सगळे खाली फेकले गेले, खाली पडले. अँड द हिडियस, हिडियस म्हणजे भयानक, अँड हिडियस कोलेजन अकर्ड. कोलेजन म्हणजे टक्कर. आणि असं वाटलं की त्या पाण्याच्या लाटा जणू काही त्या जहाजावर पडत आहेत आणि ते पाण्याच्या लाटा आणि जहाज याच्यामध्ये हिडियस कोलेजन झाली, म्हणजे खूप मोठी टक्कर झाली अकर्ड मध्ये, म्हणजे घडून येणे. तर त्या जहाजावर पाण्याचा लाटा पडल्यामुळे, जोरदार फव्वारे उसळल्यामुळे ते सगळे जहाज आहे, त्याच्यावरचे जे कॅबिन क्रू आहेत, जे मेन आहेत, तिथे जे काम करत होते ते सगळे खाली पाडले गेले. ड्युरिंग द कोलिजन रायटर वॉज थ्रोन इनटू द सी. आणि या कोलिजन मध्ये म्हणजे या टक्कर मध्ये, ते पाण्याची आणि जे जहाजाची जी टक्कर झाली आणि पाणी उसळलं गेलं, या टक्कर मध्ये काय झालं, द रायटर म्हणजे जो लेखक होता तो कुठे फेकला गेला, द रायटर वॉज थ्रोन इनटू द सी. म्हणजे या धड्याचा जो लेखक आहे, रायटर आहे, तो कुठे फेकला गेला, वॉज थ्रोन इनटू द सी, म्हणजे तो समुद्रात फेकला गेला. तर बघा, अशा प्रकारे काय केलं आपण, हे जे पाठ आहे, जे लेसन आहे, हे आपण समजून घेतलं. तर आपण काय बघितलं की या धड्यामध्ये जे फ्रिगेट होतं, जे लढाऊ जहाज होतं, ज्याचं नाव अब्राहम लिंकन होतं, तिथे कॅबिन क्रू होते म्हणजे तिथे कर्मचारी होते. आणि ते त्यांचा सुंदर असा प्रवास करताना त्यांना अचानक आढळलं की पाण्यामध्ये खूप मोठा क्रिएचर आहे आणि हा क्रिएचर खूप हार्मफुल आहे. मग त्यांनी काय केलं, त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांना असं वाटलं की ते त्याचं लाईट बघून विजेचा, आणि तो त्यांच्या अवतीभोवती फिरायच्या, हे जेव्हा चेस करायचे तेव्हा तो क्रिएचर होता तो पण आपली स्पीड वाढवायचा आणि स्पीड कमी केल्यानंतर तो एक डिस्टन्स ठेवायचा, मध्येच तो डिसअपिअर्ड व्हायचा, म्हणजे गायब होऊन जायचा, परत अपिअर व्हायचा, दिसायचा. मग या लोकांना वाटलं की ते आपल्यासाठी खूप हार्मफुल आहे आणि जे कॅबिन क्रू होते त्यांनी त्याच्याशी लढायचं ठरवलं. मग त्यांनी बंदुकांचा, तोफांचा आणि परत भाल्यांचा सुद्धा यूज केला, पण ते थोडं म्हणजे त्यांचे जे अटेम्प्ट आहेत, जे प्रयत्न आहेत, ते सक्सेसफुल झाले नाही. शेवटी नेड यांनी हार्पून फेकून, हार्पूनचा जेव्हा मारा केला, भाल्यांचा जेव्हा त्याच्यावर मारा केला, तर त्या भाल्या हार्पून्स फेकल्यामुळे असं वाटलं की ते कुठल्या तरी अशा हार्ड सबस्टन्सवर पडते आणि असा रिंगिंग साऊंड झाला. आणि त्यानंतर त्या त्या क्रिएचरचं जे लाईट दिसत होतं ते लाईट बंद पडलं. आणि मग त्याच्यातून म्हणजे असं वाटलं की त्या क्रिएचर मधून ते काहीतरी झालंय आणि खूप मोठ्या पाण्याच्या लाटा उसळल्या. आणि लाटा उसळून या जहाजावर त्या पाण्याचे खूप मोठे फव्वारे किंवा जे कारंजे म्हणून ते फेकले गेले, स्प्रेड झाले पूर्ण ऑल ओव्हर जहाजावर. आणि जहाजावर फेकल्यामुळे काय झालं की त्याच्यातले जे कॅबिन क्रू मेंबर होते, ती लाट पाण्याची तो जहाज सांभाळू शकला नाही आणि कॅबिन क्रू मेंबर ते टॉपल झाले, म्हणजे खाली पडले. आणि अशा दरम्यान जो रायटर होता, ज्यांनी हे पाठ लिहिलेला आहे, ते कुठे समुद्रामध्ये फेकले गेले. तर अशी इंटरेस्टिंग जी स्टोरी होती, जी आपल्या पाठाचं नाव होतं चेसिंग द सी मॉन्स्टर, म्हणजे राक्षसाचा पाठलाग करणे, म्हणजे समुद्री राक्षसाचा पाठलाग करणे. तर आपण बघितलं की या स्टोरीमध्ये ऍडव्हेंचर होतं, म्हणजे एक साहस कथा होती. परत आपल्याला ती स्टोरी म्हणजे स्टार्टिंग पासून त्या एंडिंग पर्यंत आपल्याला काय करते, म्हणजे आपला इंटरेस्ट क्रिएट
करून ठेवते की काय होईल पुढे, काय होईल, आणि या उत्सुकतेमुळे आपण ती पूर्ण स्टोरी काय केली आहे, वाचली आहे. आणि इंटरेस्टिंग स्टोरी होती की आपल्याला तेच जाणून घ्यायचं होतं की शेवटी तो क्रिएचर असतो का, मग पुढे काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायचं होतं. आणि आपण बघितलं की या युद्धामध्ये काय झालं की मोस्टली म्हणजे ते जे क्रिएचर होते, जे पाणबुडी होती तिचं पण नुकसान झालं, आणि फायनली या कॅबिन क्रू मेंबरला पण नुकसान झालं. तर हे आपण इथे अभ्यासलेलं आहे. आता बघूया आपण पुढे याची जी समरी आहे, म्हणजे सारांश आहे, ते आपण बघूया. तर थोडक्यात इथे सांगायचं आहे की वी रीड अबाउट द जर्नी ऑन द शिप. आपण काय वाचलं आहे की वी रीड अबाउट द जर्नी ऑन द शिप, म्हणजे जो शिप आहे, जो जहाज आहे, त्याचा प्रवास, जर्नी म्हणजे प्रवास. तर या प्रवासाबद्दल आपण काय केलेलं आहे, अभ्यास केलेला आहे की जे आपल्या पाठाचंच नाव आहे, चेसिंग द सी मॉन्स्टर, म्हणजे समुद्री राक्षसाचा जो पाठलाग आहे ते आपण अभ्यासलेला आहे. आणि इथे काय एक प्रवास बघितलाय, एक जहाजाचा प्रवास बघितला आहे. आणि या प्रवासादरम्यान म्हणजे जे जहाजी असतात किंवा जे सेलर असतात त्यांना कुठल्या कुठल्या प्रॉब्लेमना तोंड द्यावं लागते, आणि समुद्रात असे मोठे प्राणी किंवा भयानक जे असे क्रिएचर असतात त्यांच्यापासून त्यांना असं भीती असते, आणि या सगळ्या गोष्टींना त्यांना लढण्याची सुद्धा तयारी असते. ते असं सुंदर असा प्रवास आपण जर्नी बघितली आहे. अँड हाऊ लाईफ इज रॉक्ड बाय द अपिअरन्स अ ह्यूज अॅनिमल. आणि आपण बघितलंय की या शिपच्या प्रवासाच्या, जहाजाच्या प्रवासात मग त्यांना एक काय दिसतं आहे, ह्यूज अॅनिमल, म्हणजे खूप मोठा अॅनिमल पाण्यामध्ये दिसतोय. आपण त्यांना एक्झॅक्टली ओळखता नाही आहेत की तो मॉन्स्टर आहे, क्रिएचर आहे की काय आहे, त्याचं त्यांना जाणच नसते. आणि ह्यूज अॅनिमल पाहून त्यांचं जे लाईफ असते, जे कॅबिन क्रू मेंबर्स असतात, तिथले जे कर्मचारी असतात, तर त्यांचे जे लाईफ असते, त्यांचं जीवन असते, इज रॉक्ड बाय द अपिअरन्स ऑफ ह्यूज अॅनिमल. या ह्यूज अॅनिमलमुळे, ह्या क्रिएचरमुळे त्यांचं जे लाईफ असतं ते पूर्ण उथलपुथल होते, म्हणजे रॉक्ड होते. ते संभ्रमात पडतात आणि ते त्याच्याशी लढतात, आणि लढतात दरम्यान त्यांच्या शिपचं किती नुकसान होतं, आणि जे कॅबिन क्रू मेंबर्स असतात ते कसे बाहेर फेकले जातात, परंतु याच्यात ते ऍडव्हेंचर आणि साहसाने कसे तोंड देतात हे आपण ऐकलंय. म्हणून जर आपल्याला इथे एक म्हणजे या लोकांना ते पाणबुडी आहे हे माहिती नव्हतं, म्हणजे इथे वैज्ञानिक दृष्टिकोन नव्हता किंवा त्या वस्तूबद्दल त्यांना माहिती नव्हतं, आणि त्यांच्या गैरसमजामुळे किती किती मोठं त्यांचं जे प्रवास आहे किंवा जे त्यांचं जर्नी आहे त्याच्यात किती त्यांना प्रॉब्लेम आले. आणि ही सुंदर स्टोरी आपण अभ्यासलेली आहे. तर आय होप मुलांना तुम्हाला ही जी स्टोरी आहे ती समजली असेल. तर आता आपण काय करूया, याचं एक्सप्लेनेशन झालं आहे, आता आपण याच्या प्रश्न उत्तरांकडे जाऊया. तर बघूया याचे जे प्रश्न उत्तर आहेत. तर बघा, पहिला प्रश्न काय आहे, व्हॉट इज द नेम ऑफ द नरेटर. नरेटर म्हणजे ही जी स्टोरी आपल्याला सांगतो आहे, ज्यांनी लिहिलेली आहे किंवा जो नरेट करतोय, आपल्याला सांगतो आहे, त्याचं नाव काय आहे. तर काय आहे, व्हॉट इज द नेम ऑफ द नरेटर, त्याचं नाव काय आहे, प्रोफेसर एरोनॅट्स. काय आहे नरेटरचं नाव, जे आपल्याला स्टोरी सांगतोय त्यांचं नाव आहे प्रोफेसर एरोनॅट्स. आता दुसरा प्रश्न बघा, व्हॉट इज द नेम ऑफ द शिप, म्हणजे जे जहाज होतं त्याचं नाव काय होतं, सांगा पाहू. तर काय होतं त्या जहाजाचं नाव, ऑब्व्हियसली तुम्हाला माहितीच आहे, त्या जहाजाचं नाव काय होतं, द अब्राहम लिंकन. हे त्या फ्रिगेट म्हणजे जहाजाचं नाव होतं द अब्राहम लिंकन. आता तिसरा प्रश्न आपण बघूया, ऍट व्हॉट टाइम इज दिस इव्हेंट टेकिंग प्लेस, म्हणजे हा जो इव्हेंट म्हणजे प्रसंग, हा जो प्रसंग घडला तेव्हा ती कुठली वेळ होती, म्हणजे डे होतं, नाईट होतं, कुठली वेळ होती. तर काय आहे, ऍट नाईट. ऍट व्हॉट टाइम इज दिस इव्हेंट टेकिंग प्लेस, म्हणजे जेव्हा हा प्रसंग घडला तेव्हा कुठली वेळ होती, ऍट नाईट, म्हणजेच रात्रीची वेळ होती. आता बघूया आपला जो चौथा प्रश्न आहे, गेस द मिनिंग ऑफ ऍस्टर्न टू पोर्ट अँड कॅननर. तर याचा आपल्याला मिनिंग सांगायचं आहे. ऍस्टर टू पोर्ट म्हणजे काय, जहाजाच्या जी मागील बाजू असते, हे काय आहे, हे शिप आहे. बरं, हे असं शिप आहे, आणि याची जी मागील बाजू असते, म्हणजे ही खालची बाजू किंवा मागील बाजू असते, त्याला ऍस्टर टू पोर्ट म्हणतात. आणि कॅननर म्हणजे काय, जो तोफ असतो. आपण बघितलं की युद्धामध्ये पहिले तोफा यूज करायच्या, आणि ते तोफांमध्ये काय टाकायचे, ते गोळे टाकायचे, असे जे स्फोटक पदार्थाचे, आणि त्याच्याने ते तोफ बाहेर, असं तोफ्याच्या नळीतून ते बाहेर फेकल्या जायचे आणि स्फोट व्हायचा. बरं, तर जे तोफ चालवतात त्यांना काय म्हणतात, कॅननर म्हणतात. म्हणजे जो पर्सन आहे, असा व्यक्ती आहे जो तोफ चालवतं. तर याचे जे मिनिंग आहेत, याचे अर्थ आपण जाणून घेऊया. तर बघा, काय आहे, ऍस्टर्न टू पोर्ट, याचा अर्थ काय होतो, टुवर्ड्स द बॅक साइड ऑफ अ शिप. टुवर्ड्स द बॅक साइड ऑफ अ शिप म्हणजे काय आहे,
टुवर्ड्स द बॅक साइड ऑफ द शिप, म्हणजे जी शिप आहे, जे जहाज आहे, त्याच्या मागच्या बाजूला भागाला काय म्हणू? ॲस्टर्न टू पोर्ट, म्हणजे जहाजाच्या मागची बाजू. काय म्हणू? ॲस्टर्न टू पोर्ट. टुवर्ड्स द बॅक साइड ऑफ द शिप म्हणजे जहाजाच्या मागची बाजू, त्याला काय म्हणतात? ॲस्टर्न टू पोर्ट. आता बघा, कॅननर म्हणजे काय असते? कॅननर म्हणजे अ पर्सन, म्हणजे जो असा व्यक्ती असतो हु फायर्स कॅनॉन बॉल्स फ्रॉम अ कॅनॉन. कॅनन बॉल्स म्हणजे गोळे असतात, ते स्फोटक पदार्थांचे जे तोफेमध्ये टाकतात, नळीमध्ये, आणि ते तिथे बटन प्रेस करून ते अटॅक केला जातो, म्हणजे आगीचे गोळे तिथून बाहेर फेकले जातात. म्हणजे अ पर्सन हु फायर्स कॅनॉन बॉल्स फ्रॉम अ कॅनन, म्हणजे जो असा व्यक्ती असतो जो तोफ चालवतो. कॅनन म्हणजे तोफ चालवतो, त्या तोफेमध्ये तो आगीचे गोळे टाकतो आणि ती तोफ चालवतो, तर त्याला काय म्हणतात? कॅननर. याचा अर्थ काय? तोफेचे जे गोळे चालवणारा जो मनुष्य असतो त्याला कॅननर म्हणतो. जो बंदूक चालवतो त्याला काय म्हणतो आपण? गनर म्हणतो. त्याचप्रमाणे कॅननर म्हणजे जो तोफ चालवतो त्याला काय म्हणतात? कॅननर असं म्हणतात. तर बघा, आता आपण नेक्स्ट प्रश्न बघूया. काय आहे क्वेश्चन? गेस व्हॉट ऑर्डर द कमांडर मस्ट हॅव गिव्हन. तर तुम्हाला गेस करायचं इथे, व्हॉट ऑर्डर. ऑर्डर म्हणजे त्यांनी कुठलं ऑर्डर दिलं? द कमांडर मस्ट हॅव गिव्हन, म्हणजे त्या मॉन्स्टरला मारण्यासाठी जे कमांडर होते, म्हणजे तिथले जे मोठे अधिकारी होते, त्यांनी जे ऑर्डर केलं, म्हणजे हुकूम दिलं त्यांना त्याच्याबद्दल लढायला, तर ते कुठलं ऑर्डर होतं? बघा, ही मस्ट हॅव ऑर्डर टू फायर द कॅनॉन. त्यांनी कुठलं ऑर्डर दिलं? ही मस्ट टू फायर द कॅनॉन, म्हणजे त्यांनी तोफ चालवायला सांगितली. फायर म्हणजे त्याच्यात कॅनॉनमध्ये आगीचे गोळे टाकले जातात, स्फोटक पदार्थाचे, आणि त्याच्यानी हल्ला केला जातो. तर त्यांनी कुठला ऑर्डर दिला? टू फायर द कॅनॉन, म्हणजे कॅनॉन चालू ना, तुम्ही तोफेचे गोळे त्याच्यावर, त्या क्रिएचरवर टाका. 6वा प्रश्न आहे, फाइंड फ्रॉम द पॅसेज ऑल द वर्ड्स अँड फ्रेजेस यूज द डिस्क्राईब द मॉन्स्टर. तर आपल्याला असे शब्द शोधायचे आहेत या पाठामध्ये, किंवा जो हा उतारा वाचलेला आहे आपण, त्याच्यात मॉन्स्टर म्हणजे काय? राक्षस. तर या मॉन्स्टर किंवा क्रिएचर विषयी वेगवेगळे शब्द आपल्याला किंवा फ्रेजेस इथे वापरलेले आहेत, तर ते आपण बघूया. तर पहिलं कुठलं बघा, त्याला मॉन्स्टर पण म्हटलेलं आहे, त्याला क्रिएचर पण म्हटलेलं आहे, त्याला केटासियस सुद्धा म्हटलेलं आहे. परत त्याला काय अशा वेगवेगळ्या नावाने त्याला संबोधलं आहे. तर ते आपण काय करूया? नावं बघूया. बघा, त्याला मॉन्स्टरला कुठल्या कुठल्या नावाने वेगवेगळे नाव घेतले आहेत त्याचे. त्याला ॲनिमल म्हटलं आहे, म्हणजे त्याला खूप मोठा बलाढ्य असा प्राणी सुद्धा म्हटलं आहे. द फिअरसम क्रिएचर. फिअरसम म्हणजे घाबरवणारा, भयानक त्याला प्राणी सुद्धा म्हटलेला आहे, भयानक प्राणी. परत आहे अननोन क्रिएचर. अननोन म्हणजे अनोळखीचा क्रिएचर, ज्याला आपण ओळखू शकत नाही. अनोळखी क्रिएचर म्हणजे प्राणी त्याला म्हणू, अनोळखी क्रिएचर. आणि मग आहे अ लॉंग ब्लॅकिश बॉडी. त्याची जी शेपटी दिसत होती ती ब्लॅक कलरची दिसत होती, म्हणजे त्या मॉन्स्टरला कुठल्या कुठल्या नावाने संबोधलं आहे? त्याला म्हटलंय अ लॉंग ब्लॅकिश बॉडी, म्हणजे त्याची बॉडी कशी आहे? थोडी काळपट रंगाची आहे. मग त्याला म्हटलं आहे दॅट इनफर्नल बिस्ट, म्हणजे भयानक प्राणी. बिस्ट म्हणजे प्राणी, त्याला भयानक प्राणी सुद्धा असं संबोधलं आहे. अँड द मोशनलेस ॲनिमल, म्हणजे त्याला कुठल्याही, मोशनलेस म्हणजे त्याला कुठल्याही भावना नाहीत, किंवा तो स्तब्ध असा काय आहे? प्राणी आहे. मोशनलेस म्हणजे कुठल्याही भावना नसणारा प्राणी. तर बघा, फाइंड फ्रॉम द पॅसेज ऑल द वर्ड्स अँड फ्रेजेस यूज टू डिस्क्राईब द मॉन्स्टर. तर जसं मॉन्स्टर म्हणजे राक्षस, याला डिस्क्राईब करण्यासाठी, त्याचे वर्णन करण्यासाठी काय झालेलं आहे? वेगवेगळ्या शब्दांचा उपयोग झालेला आहे आपल्या पाठात. आणि मॉन्स्टरला कुठल्या कुठल्या शब्दांनी संबोधलाय? द ॲनिमल म्हणजे प्राणी म्हटलाय, द फिअरसम क्रिएचर म्हणजे घाबरवणारा प्राणी म्हटलाय, मग अननोन क्रिएचर की ज्याला आपण ओळखत नाही, कधी पाहण्यात आलेला प्राणी म्हटलाय, अ लॉंग ब्लॅकिश बॉडी म्हणजे त्याची जी बॉडी आहे, त्याचं जसं शरीर आहे ते कसं आहे? ब्लॅकिश म्हणजे काळपट रंगाचं आहे. मग आहे दॅट इनफर्नल बिस्ट म्हणजे त्याला काय म्हटलेलं आहे? की भयानक असं जो प्राणी आहे. तर द मोशनलेस ॲनिमल म्हणजे त्याला कुठल्याही भावना नसणारा प्राणी असं संबोधलाय. तर त्या मॉन्स्टरसाठी हे वेगवेगळ्या शब्दांचा, त्याला डिस्क्राईब, त्याचं वर्णन करण्यासाठी या शब्दांचा उपयोग केलेला आहे. आता आपण 7th नंबरचा क्वेश्चन बघूया. बघा, 7th नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय आहे? हाऊ लॉंग डज द होल इव्हेंट डिस्क्राईब इन दिस पॅसेज टेक. इथे विचारलेलं आहे की हाऊ लॉंग डज द होल इव्हेंट म्हणजे जो इव्हेंट घडला, हा जो काही प्रकार घडला तिथे, डिस्क्राईब इन दिस पॅसेज टेक
म्हणजे या पॅसेज ज्या उतार आहेत तो कशा प्रकारे त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे इव्हेंट म्हणजे काय होतं, ते शिप आणि त्या मॉन्स्टरची काय होतं, त्याच्यात युद्ध होतं, त्यांच्यात जे वॉर चाललं होतं, तर ते आपल्याला म्हणजे तिथे डिस्क्राईब करायचंय की ते वॉर कशा प्रकारे चाललेलं होतं. तर बघा काय, हाऊ लाँग म्हणजे तो वॉर किती वेळेपर्यंत चाललेला आहे. हाऊ लाँग डज द होल इव्हेंट डिस्क्राइब इन दिस पॅसेज टेक, म्हणजे हा जो त्यांचा वॉर आहे किंवा त्यांची जी लढाई आहे किती वेळपर्यंत चाललेली आहे हे आपल्याला सांगायचं आहे. द इव्हेंट टेक्स अ लॉंग टाइम फ्रॉम द नाईट बिफोर टिल द नेक्स्ट इव्हिनिंग. तर हा जो इव्हेंट आहे, ही त्यांची लढाई आहे, ती कधीपर्यंत चालू होती. द इव्हेंट टेक्स अ लॉंग टाइम म्हणजे खूप त्यांचं भरपूर वेळ, लांब वेळेपर्यंत चालू होतं, म्हणजे भरपूर वेळेपर्यंत सुरू होतं. फ्रॉम द नाईट बिफोर म्हणजे रात्र व्हायच्या आधी, अँड टिल द नेक्स्ट इव्हिनिंग रात्र व्हायच्या आधी सुरू झालं आणि दुसऱ्या दिवशी ते संध्याकाळपर्यंत चाललं. म्हणजे रात्र व्हायच्या आधी ते दुसऱ्या दिवशीच्या संध्याकाळ होईपर्यंत हे त्यांचं काय चाललं, युद्ध चाललं. म्हणजे एवढं लॉंग त्यांचं जे टाइम होतं ते होतं. मग बघा आहे 8 नंबरचा क्वेश्चन आहे, हाऊ डिड द बॅटल बिटवीन द शिप अँड द मॉन्स्टर एंड. म्हणजे जो बॅटल होतं, जे युद्ध चालू होतं, ते कोणामध्ये होतं, शिप मधले जे कॅबिन क्रू आणि शिप जे मेंबर्स होते ते, आणि जे एक तो मॉन्स्टर होता ज्याला राक्षस समजलं होतं, क्रिएचर, तर ह्या दोघांमध्ये काय होतं, बॅटल चालू होतं. आणि हाऊ डिड द बॅटल बिटवीन, ह्या दोघांमधलं जे बॅटल आहे, युद्ध आहे, शिप म्हणजे जहाजावरचं आणि मॉन्स्टर, याचं एंड कसं झालं, म्हणजे त्या दोघांमध्ये युद्ध चालू असताना त्याचा एंडिंग कशी झाली आणि कुठपर्यंत चालत आलं ते सांगायचं आहे. तर बघा त्या दोघांमध्ये पहिले कसे वॉर करण्यात आले. वेन द शिप वॉज 20 फीट अवे फ्रॉम द मॉन्स्टर, जेव्हा असं यांनी त्याला चेस केलं तेव्हा यांचं जे शिप आहे ते अगदी त्या मॉन्स्टरच्या म्हणजे त्या भयानक प्राण्याच्या जवळ येऊन, राक्षसाच्या जवळ येऊन थांबलं. आणि ते किती दूर होतं, फक्त 20 फीट, म्हणजे 20 फीट एवढं, 20 फीट एवढंच दूर होतं. नेड लँड लॉन्च्ड हिज ड्रेडफुल हार्पून. मग नेड नेड जे नेडलँड होते त्यांनी काय केले, त्यांच्याकडे जे हार्पून्स होते म्हणजे जे भाले होते, भाल्यांचा त्यांनी मारा केला. हिज ड्रेडफुल हार्पून्स म्हणजे त्यांचे जे भाले तिथे लावले होते भाले फेकून मारण्यासाठी, ते त्यांनी काय केलं, ते भाले फेकून नेडलँड लॉन्च्ड हर ड्रेडफुल हार्पून्स म्हणजे त्यांच्यावर, त्या क्रिएचरवर भाल्यांचा मारा करण्यात आला, भाले फेकण्यात आले. मग द वेपन हिट सम हार्ड सबस्टेन्स, आणि असं वाटलं की हे जे वेपन आहे, वेपन म्हणजे शस्त्र, वेपन म्हणजे शस्त्र किंवा जे अवजार आहे, आणि ते भाल्यांचा मारा झाल्यानंतर, हार्पून फेकल्यानंतर त्यांचा असा आवाज आला की द वेपन हिट सम हार्ड सबस्टेन्स, म्हणजे त्यांचे जे अवजार आहेत, भाले आहेत, ते कुठे लागलेले आहे, कुठल्या तरी कठीण वस्तूवर आदळलेला आहे असा त्यांना भास झाला आणि आवाज आला. आणि हा मारा केल्यानंतर आणि हा आवाज ऐकल्यानंतर काय बघितलं त्यांनी, द इलेक्ट्रिक लाईट ऑफ द मॉन्स्टर वेंट आउट. त्या मॉन्स्टर मधलं जे इलेक्ट्रिक लाईट किंवा उजेड दिसत होता तो विझलेला दिसला. द इलेक्ट्रिक लाईट ऑफ द मॉन्स्टर वेंट आउट म्हणजे तो विझला होता, बंद पडला होता. अँड टू एनॉर्मस वॉटर स्पाउट्स crashed ऑन टू डेस्क ऑफ द फ्रिगेट. आणि काय झालं, त्या लाईट बंद पडल्यानंतर त्या मॉन्स्टर मधून काय झाले, 2 एनॉर्मस वॉटर स्पाउट्स म्हणजे प्रचंड असे पाण्याच्या लहरी, 2 अशा प्रचंड पाण्याच्या लहरी किंवा 2 असे पाण्याचे असे जे फव्वारे आहेत, ते क्रॅश्ड ऑन द डेस्क ऑफ द फ्रिगेट. फ्रिगेट म्हणजे जहाजावर ते फेकल्या गेले आणि सगळीकडे त्या पाण्याच्या कारंज्यांचं पाणी साचलं गेलं आणि पाणी फेकलं गेलं. स्पीडिंग लाईक अ टोरंट फ्रॉम वन एंड द शिप टू द अदर, म्हणजे असं होतं की ते एनॉर्मस म्हणजे प्रचंड त्यांचा वेग होता आणि खूप मोठ्या अशा लहरी आणि खूप मोठ्या कारंजे होते जे जहाजावर फेकल्या गेले. आणि त्याच्यामुळे काय झालं, स्पीडिंग लाईक अ टोरंट फ्रॉम वन एंड टू वन ऑफ द शिप ऑफ द एंड, म्हणजे ते असं वाटलं की वन एंड ऑफ द शिप टू द अदर, म्हणजे एका टोकाकडून ते दुसऱ्या टोकाकडे, म्हणजे या बाजूनी, जसं इथून त्या एनॉर्मस अशा पाण्याच्या ज्या लहरी आहे, तर या टोकापासून तर ते शेवटपर्यंत, एंडिंग पर्यंत ते पाण्याच्या लाटा अशा जोरदार फेकल्या गेल्या. आणि त्याच्यामुळे काय झालं, पाण्याचा खूप मोठ्या प्रभावामुळे दिस टॉपल क्रू मॅन, आणि त्या जहाजावर असलेले जे क्रू मॅन आहेत म्हणजे कर्मचारी, टॉपल म्हणजे ते खाली फेकल्या गेले. ब्रोक स्पेअर मास्ट अँड यार्ड आर्म्स ऑफ द लॅशिंग, म्हणजे काय झालं, ब्रोक स्पेअर मास्ट म्हणजे त्याचे जे खांब लावले असतात, काड्या लावलेल्या असतात, तुम्ही जहाजावर बघाल असं
असं असं म्हणजे लाकडाच्या काठ्या लावलेल्या असतात. तर त्या काय झाल्या, ब्रोक म्हणजे त्या तुटल्या अँड यार्ड सम फ्रॉम द लॅशिंग. आणि ते खांबामध्ये आणि ते त्याचे जसं यार्ड सम म्हणजे असं मोठं खांब सुद्धा असते फ्रॉम द लॅशिंग, आणि त्या तिथेच कुठेतरी न अडकता खाली म्हणजे पडल्या गेले ते. अ हिडियस कोलिजन म्हणजे असं भयानक, हिडियस म्हणजे भयानक टक्कर झाली कशामध्ये, त्याचे खूप मोठे पाण्याचे कारंजे आली जहाजामध्ये, खूप मोठा भयानक असा आवाज झाला, टक्कर झाली. हॅड अकर्ड अँड द नरेटर वॉज थ्रोन इन टू द सी. आणि याच्यातला जो नरेटर आहे, जो लेखक आहे, तो कुठे फेकला गेला, थ्रोन इन टू द सी म्हणजे तो समुद्रात फेकला गेला. द बॅटल एंडेड देअर. आणि अशा प्रकारे काय झालं, त्यांचं जे बॅटल होतं, जे युद्ध होतं, अशा प्रकारे संपलं. म्हणजे काय झालं, दोघांचं सुद्धा नुकसान झालं. जे ते मॉन्स्टर किंवा क्रिएचर समजत होते ती पाणबुडी होती, आणि त्याच्यावर मारा केल्यामुळे त्याच्यातलं लाईट विझलं गेलं, आणि त्याच्यात मधलं जे पाणी ते खूप मोठ्या प्रवाहाने जहाजावर फेकलं गेलं. आणि जहाजावरचं जे सगळं नुकसान आहे, टॉपल जे कर्मचाऱ्याचे टॉपल झाले, खाली पडले. त्याचे जे मास्ट किंवा यार्डम्स म्हणजे खांब वगैरे आहे, जे काठ्या आहेत, त्या सगळ्या तुटल्या गेल्या. आणि जो नरेटर आहे, जो लेखक आहे, तो समुद्रात फेकला गेला. म्हणजे असं दोघांचं सुद्धा नुकसान झालं. आणि अशा प्रकारे त्यांच्या बॅटल म्हणजे युद्धाचं काय झालं, एंड झालं. म्हणजे त्यांचं अशा प्रकारे युद्ध संपल्या गेलं. व्हॉट अटेम्प्ट्स डिड द शिप मेक टू डिफीट द मॉन्स्टर. व्हॉट अटेम्प्ट्स म्हणजे त्यांनी जे अटेम्प्ट म्हणजे किती प्रयत्न केले. व्हॉट अटेम्प्ट्स डिड द शिप मेक टू डिफीट मॉन्स्टर म्हणजे शिप मधले जे कॅबिन क्रू होते, मेंबर होते, त्यांनी किती प्रयत्न केले डिफीट द मॉन्स्टर, मॉन्स्टरला हरवण्यासाठी त्यांनी किती अटेम्प्ट केले आणि काय काय केलं. म्हणजे कुठल्या म्हणजे युद्ध लढत होते, आणि अटेम्प्ट म्हणजे डिफीट म्हणजे हरवणे, मॉन्स्टरला हरवण्यासाठी त्यांनी काय काय केलं. तर बघूया काय काय केलं. त्यांनी काय केलं. इन द फर्स्ट इन्स्टन्स म्हणजे पहिल्या भागात तर त्यांनी काय केलं, सर्वात प्रथम त्यांनी जेव्हा वॉर केला किंवा त्याच्यावर हल्ला चढवला, इन द फर्स्ट इन्स्टन्स म्हणजे पहिल्या वेळेस काय केलं, द कमांडर ऑर्डर्ड द इंजिनियर टू सेल फुल स्टीम टुवर्ड्स द ॲनिमल. तर पहिले कमांडरने काय दिली, ऑर्डर दिला, आणि काय म्हटलं की द इंजिनियर म्हणजे जो अभियंता असतो तिथलं जे हँडल करतो, त्याला ऑर्डर दिलं टू सेल फुल स्टीम वर्ड्स द ॲनिमल. म्हणजे तो फुल स्पीडनी जो सेल आहे किंवा जो आपला जहाज आहे, तो फुल स्पीडनी तो क्रिएचरच्या दिशेने घेऊन जा, म्हणजे त्याच्याकडे घेऊन जा. दे चेस द ॲनिमल बट द ॲनिमल स्टील ऑफ स्विफ्ट. आणि काय त्यांनी काय केलं, जे चेस्ड म्हणजे त्या ॲनिमलचा, त्या क्रिएचरचा पाठलाग केला. चेस्ड म्हणजे पाठलाग केला. बट द ॲनिमल स्टील ऑफ स्विफ्ट. पण जो ॲनिमल होता, क्रिएचर काय झाला, तो स्टील ऑफ स्विफ्ट म्हणजे तो चपळपणे, स्विफ्ट म्हणजे काय, हळूच तो चपळपणे, स्टील म्हणजे काय, तिथून तो पळून म्हणजे चोरून असा पळून गेला. देअर फोर कॅसल कॅनॉन वॉज इमिडिएटली लोडेड अँड लेवल्ड. मग त्यांनी तो जो ॲनिमल तिथून पळून गेला त्याच्यानंतर काय केलं, देअर फोर कॅसल कॅनॉन म्हणजे त्यांची लांब तोंडाची जी बंदूक होती, किंवा बंदूक म्हणजे ज्या तोफा होता, तोफांवर त्यांनी काय केलं, इमिडिएटली म्हणजे लवकरात लवकर लोडेड म्हणजे त्यावर ते तोफांचे गोळे टाकण्यात आले, अँड लेवल्ड आणि त्यांना पूर्ण भरून लेवलमध्ये म्हणजे त्याच्यावर हल्ला करण्यासाठी तोफामध्ये जे स्फोटक गोळे असतात म्हणजे बॉल्स असतात ते टाकण्यात आले आणि लेवलमध्ये करण्यात आलं, कारण त्यांना अटॅक करायचा होता. द कॅनोन फायर्ड अ शॉट बट फेल्ड द टार्गेट. आता कॅनॉन म्हणजे ज्या तोफा होता ते त्या क्रिएचरवर चालवल्या गेल्या, गोळे फेकल्या गेले, शॉट मारल्या गेले, बट फेल्ड द टार्गेट. पण त्यांचं जे टार्गेट होतं की ते गोळे त्या क्रिएचरवर पडावे, पण तसं झालं नाही. ते त्याच्या समोर जाऊन ते स्फोटक पदार्थ आहे ते फेकले गेले समुद्रात, आणि हा अटेम्प्ट त्यांचा फेल ठरला. द अदर गनर, मग दुसरा त्यांनी तिसरा अटेम्प्ट केला. द अदर गनर म्हणजे त्यांच्याकडे गन होत्या, बंदुकी होत्या, त्या पण त्यांनी लोडेड करून ठेवला स्फोटक पदार्थांनी. टूक एम फॉर द गुड वाईल द शेल रिच द टार्गेट अँड हिट द ॲनिमल बट इट बाउन्स्ड ऑफ द राउंडेड सरफेस. आणि मग जो गनर होता की ज्याचा पक्का निशाणा आहे, त्या माणसाला बोलवण्यात आलं, अँड टूक एम फॉर द गुड, आणि त्याला सांगितलं टूक एम फॉर द गुड म्हणजे तू पक्का असा त्याच्यावर त्या जे मॉन्स्टर आहे त्याच्यावर तू निशाणा लाव, अँड शेल रिच द टार्गेट, आणि त्याचा जो निशाणा आहे किंवा जे वॉर केलं त्यांनी ते टार्गेट म्हणजे जे त्यांचं जे टार्गेट कोण होतं, तो क्रिएचर होतो, त्यापर्यंत तो पोहोचला सुद्धा, त्याला लागला सुद्धा, अँड हिट द ॲनिमल, आणि त्या ॲनिमलला म्हणजे क्रिएचरला लागलं, परंतु काय झालं,
इट बाउन्स्ड ऑफ द राऊंड सरफेस. म्हणजे त्या क्रिएचरची जी बॉडी होती त्याच्या त्या राऊंड सरफेस म्हणजे गोलाकार पृष्ठभाग, राऊंड सरफेस म्हणजे गोलाकार जो पृष्ठभाग आहे, सरफेस पृष्ठभाग त्याच्यावर लागला गेला आणि काय झालं ते तिथे बाहेर उसळला गेलं. द ॲनिमल व्हॅनिश्ड. आणि याच्यामुळे जो ॲनिमल होता समुद्रात त्यांना दिसत होता क्रिएचर, तो व्हॅनिश्ड झाला. म्हणजे तो काय झाला, थोड्या वेळासाठी गायब झाला. द हंट कन्फ्युज. म्हणजे आता हे शिकार करणार होते, त्याचे जे हंट होते, शिकारी होते, हे कन्फ्युज झाले, थोडे कन्फ्युज म्हणजे गोंधळला गेले. ॲट 10:50 इन द इव्हिनिंग. म्हणजे आता संध्याकाळी 10:50 म्हणजे 10:50 द मॉन्स्टर रिअपियर्ड. म्हणजे मॉन्स्टर परत दिसायला लागला. परत रिअपियर्ड म्हणजे परत दिसणे किंवा पुन्हा दिसणे. रिअपियर्ड म्हणजे पुन्हा दिसायला लागला 3 miles अवे फ्रॉम द शिप. आणि जेव्हा तो दिसायला लागला मॉन्स्टर, त्याचं जे लाईट वगैरे दिसायला लागला, तेव्हा तो किती दूर होता, 3 miles ऑफ द शिप. म्हणजे शिप पासून, त्यांच्या जहाजापासून 3 मैल अंतरावर तो होता. द कमांडर ऑर्डर टू अटॅक. मग कमांडरने 3 मैल अंतरावर असलं होता, तेव्हा कमांडर जे शिप किंवा जहाजाचे अधिकारी होते त्यांनी ऑर्डर केला, म्हणजे त्यांनी आज्ञा केली टू अटॅक, की त्या मॉन्स्टरवर अटॅक करा. वेन इट वॉज 100 feet अवे. मग तो पुन्हा जवळ आला आणि तो किती दूर होता, फक्त वेन इट वॉज 100 feet अवे. म्हणजे आता 100 फूटच त्यांच्यापासून दूर होता फ्रॉम द शिप. म्हणजे त्यांच्या जहाजापासून तो आता अगदी जवळ होता, 100 फूट दूर होता. द हार्पून्स वॉज लॉन्च्ड. मग काय केलं त्यांनी, हार्पून्स म्हणजे जे त्यांच्याकडे भाले आहेत, त्यांचा भाल्यांचा मारा केला, लॉन्च केला. भाले त्याच्यावर सोडण्यात आले त्या क्रिएचरवर, बट नो यूज. पण त्याचा सुद्धा काही उपयोग झाला नाही. टू एनॉर्मस वॉटर. आणि ते भाला फेकल्यामुळे काय झालं, त्याच्या क्रिएचरचं जे लाईट होतं ते विझलं आणि त्याच्यातून, त्या क्रिएचर मधून, टू एनॉर्मस म्हणजे खूप असं पाण्याचे एनॉर्मस म्हणजे प्रचंड, प्रचंड असे 2 पाण्याचे जे वॉटर स्पाउट्स आहेत, म्हणजे जो 2 पाण्याचे जे खूप मोठे जे कारंजे आहेत, क्रॅश्ड झाले, ते जहाजावर फेकला गेले. अँड डिवास्टेड म्हणजे पूर्ण ते उद्ध्वस्त झालं. डिवास्टेड द शिप. आणि जे शिप आहे ते पूर्ण डिवास्टेड, उद्ध्वस्त झालं. अँड देअर अटेम्प्ट फेल. आणि त्यांचा जो हा अटेम्प्ट होता, अटेम्प्ट म्हणजे त्यांचा जो हा प्रयत्न झाला, तो काय झाला, फेल झाला. आणि अटेम्प्ट आणि ह्या त्या पाण्याच्या स्पॉट्समुळे, वॉटर स्पॉट्समुळे, पाण्याच्या कारंजामुळे तिथले जे कॅबिन क्रू होते ते सुद्धा खाली फेकल्या गेले. आणि काय झालं, डिवास्ट म्हणजे संपूर्ण नाश झाला. देअर अटेम्प्ट फेल. आणि हा सुद्धा त्यांचा अटेम्प्ट फेल झाला. आता आपण बघितलं की त्या मॉन्स्टरला मारायसाठी यांनी कुठले कुठले अटेम्प्ट केले होते आणि कुठले प्रयत्न केले होते, आपण हे बघितलंय. तर अशी सुंदर जी स्टोरी होती चेसिंग द सी मॉन्स्टर, याचं आपण एक्सप्लेनेशन आणि प्रश्नांची उत्तरं सुद्धा बघितली आहे. आणि आय होप तुम्हाला ही जी ऍडव्हेंचर, साहसपूर्ण आणि अशी एकदम अशी काय म्हणू आपण त्या स्टोरीला, की इंटरेस्टिंग, जे आपलं स्टार्टिंग पासून एंड पर्यंत आपला इंटरेस्ट म्हणजे टिकवून ठेवलं, अशी सुंदर अशी आपण स्टोरी अभ्यासलेली आहे आणि तुम्हाला आवडली सुद्धा असेल. तर मुलांना, तुम्ही यांची जे प्रश्न उत्तर आहेत किंवा हे जे चॅप्टर आहे परत वाचा आणि त्याचा अभ्यास करा. नंतर भेटूया आपण आपल्या दुसऱ्या चॅप्टरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.